तुम्हाला माहिती आहे का जगातील This is called nature's multiple. तुम्हालाही तुमच्या फीडमध्ये हेच दिसतंय? नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. शेवगा ही चांगली वनस्पती आहे, पण त्यासोबतच त्याचे काही साईड इफेक्ट्स आणि काही कॉन्ट्राइंडिकेशन सुद्धा येतात. पण याची कारणे कोणीच सांगत नाही. सगळे याला सुपरफूड म्हणून प्रत्येकाने सेवन करावे असे सांगितले जाते. शेवगा ही वनस्पती वात व कफशामक आहे, पण त्यामुळे पित्त खूप वाढते. ही वनस्पती उष्ण आहे, त्यासोबतच गर्भाशय उत्तेजक आहे. मग ही शेवग्याची शेंग किंवा मोरिंगा पावडर कोणी कोणी खाऊ नये? तर एक, ज्याच्यामध्ये ॲक्नी किंवा पिंपल्स खूप जास्त येतात, त्याच्यामध्ये पस किंवा रक्त भरलेलं आहे, त्यांनी ही खाऊ नये. दुसरा आहे हायपर ॲसिडिटी. ज्यांना ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो किंवा घशाची जळजळ, आंबट ढेकर येतात, त्यांनीसुद्धा या वनस्पतीचं सेवन करू नये. तिसरा आहे मेनोरेजिया, म्हणजेच ज्या महिलांमध्ये रक्तस्राव हा आधीच खूप जास्त होतो, पाळीही लवकर लवकर येते, त्यांनीसुद्धा याचं सेवन करू नये. चौथा आहे ब्लिडिंग टेंडन्सी, म्हणजे ज्यांना पाईल्समधून रक्त जास्त येते किंवा नाकातून रक्त येते किंवा ज्यांच्या हिरड्यामधून सारखं रक्त येत राहते, अशांनी या वनस्पतीचं सेवन करू नये. पाचवा आहे गॅस्ट्रायटिस, ज्यांना पोटात सारखं दुखतं किंवा जुलाबसारखे होत राहतात, त्यांनीसुद्धा या वनस्पतीचे सेवन करू नये. सहावा आहे प्रेग्नेंट वुमन किंवा ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे. गर्भाशय उत्तेजक असल्यामुळे ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे त्यांनीसुद्धा शेवग्याचे सेवन करू नये. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.